मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण 2025 पर्यंतचे विचारले गेलेले फिजिक्सचे पी-वाय-क्यूज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन हे YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे क्वेश्चन्स पाहणार आहोत, तर ते रॅन्डम नाहीयेत. तर हे असे क्वेश्चन्स आहेत जे वारंवार एक्झाम मध्ये रिपीट होतात. जर तुम्ही हे कन्सेप्ट क्लिअर केले तर फिजिक्समध्ये 20 to 30% मार्क्स तुम्हाला इझिली सिक्युअर करता येतील. आता मित्रांनो, एम.एच नर्सिंग फील्ड 2026 साठी आमचा 60 डेजचा क्रॅश कोर्स आहे, जो 5 तारखेपासून सुरू होतोय. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज 2000 प्लस क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट देखील मिळतात. हे सर्व गोष्टी मित्रांनो फक्त 2,999 रुपयामध्ये अवेलेबल आहेत. ही सध्या ऑफर सुरू आहे, नाहीतर हाच कोर्स तुम्हाला 5,000 रुपयामध्ये मिळेल. आता ही जी ऑफर आहे ती काही लिमिटेड सीट साठी अवेलेबल आहे. सो लवकरात लवकर तुमची सीट ही बुक करा. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबत जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जीडब्ल्यू नीट या एक्झामची तयारी करायची असेल तर त्याचे देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत, क्रॅश कोर्स, आणि त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच ही 5 तारखेपासून सुरू होतोय. आता मित्रांनो, प्रत्येक कोर्ससाठी सेम लिमिटेड ऑफर असेल, तर लवकरात लवकर ऑफरचा लाभ घ्या. चला तर आता फर्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. द अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड अपॉन. ऑप्शन्स आर रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड, स्पीड ऑफ अ व्हेकल, acceleration due to gravity, and fourth option is mass of the vehicle. So the correct option is option D, which is mass of the vehicle. बँकिंग अँगल फॉर्म्युला काय, तर tan theta equals to v square upon rg. इथे v is stand for speed, r for radius and g for acceleration due to gravity. म्हणजे इथे मास कुठेच नाहीये, त्यामुळे बँकिंग अँगल मास वर डिपेंड करत नाही. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, कारण ते डज नॉट डिपेंड म्हटलंय. Next question. The output waveform in the case of PN junction diode as a full wave rectifier are plotted as. Options are voltage against current, current against voltage, voltage against time, time against voltage. तिथे करेक्ट ऑप्शन असेल सी, विच इज व्होल्टेज अगेन्स्ट टाइम. आता रेक्टिफायर हा एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करत असतो. जेव्हा आपण वेवफॉर्म ग्राफ काढतो तेव्हा आपण व्होल्टेज वर्सेस टाइम प्लॉट करतो. करंट वर्सेस व्होल्टेज हा डायोड कॅरेक्टरिस्टिक ग्राफ असतो, त्यामुळे रेक्टिफायर आउटपुट नाही. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. ॲज द प्लेन वेव फ्रंट propagates its radius of curvature is. Options are decreases, increases, is infinity, and fourth option is first decreases and then increases. So the correct option is option C, which is infinity. आता असं का, तर प्लेन वेव्ह फ्रंट म्हणजे काय असतं, तर फ्लॅट सरफेस वेव्ह असते. ओके, प्लेन सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर किती असतो, तर इन्फिनिटी. आता स्टुडंट्स पहा, स्पेरिकल वेव्ह सोबत कन्फ्युज होतात बरेच जण, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की प्लेन सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर असतो इन्फिनिटी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेन्स लॉ इज इन अकॉर्डन्स विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ. ऑप्शन्स आर मास, चार्ज, मोमेंटम, एनर्जी. इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, विच इज एनर्जी. लेन्स लॉ सांगतो की इंड्यूस करंट असा डायरेक्शन मध्ये येतो जो चेंजला अपोज करतो. ओके, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल डी, विच इज एनर्जी. कारण जर अपोज केलं नाही तर एनर्जी क्रिएट होईल फ्रॉम नथिंग. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन. When a body moves with a constant speed along a circle, options are no work is done on it. Option B, no acceleration is produced in the body. C, no force acts on the body. D, its velocity remains constant. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज नो वर्क इज डन ऑन इट. आता सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड ही कॉन्स्टंट असते, स्पीड इज कॉन्स्टंट, पण डायरेक्शन चेंज होत असते. ओके, डायरेक्शन चेंज होत असते. फोर्स, आता
इथे फोर्स कोणता लागतो, तर इथे सेंट्रिपिटल फोर्स लागतो. म्हणजेच काय, फोर्स सेंटरकडे असतो. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर असतात, त्याच्यामुळे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे परपेंडिक्युलर असतात. त्याच्यामुळे वर्क किती येणार, तर 0. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ए. ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा इथे ऍक्सेलरेशन 0 नसतं आणि यासोबतच वेलोसिटी कॉन्स्टंट नसते, कारण डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. In a wave motion, all the particles vibrate simple harmonically about mean position. Their displacement about mean position will, options are remain constant with time, change periodically, be only increasing, be only decreasing. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज चेंज पिरियोडिकली. वेव्ह मध्ये जे पार्टिकल्स असतात तर ते एसएचएम करतात. एसएचएम म्हणजे काय, तर पिरियोडिक मोशन. त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट टाइम सोबत पिरियोडिक चेंज करतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन अ रॅडियल फील्ड इन मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर द मॅग्नेटिक फील्ड, ऑप्शन्स आर, is always perpendicular to the plane of the coil, is at an angle of 45 degree with the plane of the coil, can make any angle with the plane of the coil, and fourth option is always parallel to the plane of the coil. आता मित्रांनो, तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली तर हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत तर ते कम्प्लिटली फॉर्म्युला बेस्ड नाही आहेत. तर यामध्ये कन्सेप्ट क्लॅरिटी खूप लागते. एमएच नर्सिंग सीईटी मध्ये फिजिक्सचे जे क्वेश्चन्स असतात तर ते थेरॉटिकल कन्सेप्च्युअल एमसीक्यू जास्त असतात. न्यूमेरिकल देखील असतात, पण ते थोडं कमी प्रमाणात असतात, पण कन्सेप्ट स्ट्रॉंग असायला हवी. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला कन्सेप्ट यायलाच हवी. त्यामुळे एक स्ट्रॉंग गायडन्स नक्कीच घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये चांगला स्कोर करण्यासाठी हेल्प मिळेल. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, तर तो असेल ए, विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द कॉइल. आता रॅडियल मॅग्नेटिक फील्ड वापरतात कारण टॉर्क हा कॉन्स्टंट राहतो. फील्ड नेहमी कॉइलच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. Between two successive collisions, a molecule moves with uniform velocity along curved path, uniform velocity along straight line, variable velocity along parabolic path, variable velocity along elliptical path. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज युनिफॉर्म वेलोसिटी अलॉंग स्ट्रेट लाईन. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस काय सांगतं की मॉलिक्युल स्ट्रेट लाईन मध्ये कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह करतात अंटिल कोलिशन होत नाही. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, कारण इथे कर्व नाहीये, त्याच्यामुळे पॅराबोला देखील क्रिएट होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ स्पिन अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट इज इक्वल टू, एच इज स्टँड फॉर प्लँक्स कॉन्स्टंट. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, विच इज h/2π. स्पिन अँग्युलर मोमेंटम किती असतं, स्पिन अँग्युलर मोमेंटम हे किती असतं, तर एच. एच किती असणार मग, h/2π. हा डायरेक्ट फॉर्म्युला क्वेश्चन आहे. सो आपल्याला जरी फॉर्म्युले माहिती असतील तर क्वेश्चनचा आन्सर इझिली तुम्हाला फाइंड आउट करता येतं. Next question. A particle executing a vibratory motion while passing through the mean position has, options are maximum potential energy and minimum kinetic energy. B, maximum potential energy, maximum kinetic energy. C, maximum kinetic energy, minimum potential energy. And D, minimum kinetic energy, minimum potential energy. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. मीन पोझिशन इक्वल्स टू इक्विलिब्रियम पोझिशन. येथे डिस्प्लेसमेंट ही 0 असते, पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते आणि कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते. आता एक्झाम मध्ये 100% अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला येणार आहे. सो ही जी कन्सेप्ट आहे ती लक्षात ठेवा. आता मित्रांनो, जर तुम्ही फक्त गाईड वाचून एक्झाम देणार असाल तर मार्क्स खूप कमी येतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह न करता एक्झाम देऊ शकणार नाहीये. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नक्कीच रीड करून जा. आता तुम्हाला ते कुठून भेटतील, तर आपल्या चॅनलवरती मी PYQs ची सिरीज अपलोड करणार आहे. सो ती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जो पण व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. आता मित्रांनो, हा जो होता तो एमएच नर्सिंग सीईटी 2026 फिजिक्स PYQs विथ एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ होता.
आता मित्रांनो, आपला जो कोर्स सुरू केलाय आपण, क्रॅश कोर्स, जो 60 डेजचा आहे, तो नक्कीच जॉईन करा, कारण 60 डेज मध्ये आपण कम्प्लीट सिलेबस कव्हर करणार आहोत. हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा प्ले स्टोर वरती जाऊन गुगल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील आपला कोर्सचा एनरोल करू शकता. आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिलेत, त्या नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी काही इम्पॉर्टंट PYQ सॉल्व्ह करणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर देखील करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.